मंगलवार को आरएसएस कार्यकर्ता अरविंद वैश्य का पार्थिव शरीर ले जाया जा रहा था। इस दौरान भारी संख्या में लोग इकट्ठा हुए थे। तभी कुछ लोगों ने अंतिम यात्रा में शामिल हुए लोगों पर पत्थर फेंकना शुरू कर दिया। हालांकि मौके पर मौजूद पुलिस ने तुरंत एक्शन लिया और मामला शांत कराया। आपको बता दें कि आरएसएस कार्यकर्ता के अंतिम यात्रा के दौरान बीजेपी नेता किरीट सोमैया भी शामिल हुए। उन्होंने खुद अपने सोशल मीडिया अकाउंट एक्स पर पोस्ट कर इसकी जानकारी दी। अंतिम यात्रा के दौरान हुए बवाल को लेकर अब राजनीति भी खूब गर्मा गई है। बता दें कि रविवार को मुंबई के धारावी में अल्लू, आरिफ, शुभम और शेर अली नाम के लोगों की सिद्धेश नाम के शख्स से किसी बात पर कहासुनी हो गई थी, जिसके बाद अल्लू और उसके साथियों ने सिद्धेश और उनके पिता पर हमला कर दिया था, जिसे शांत कराने अरविंद वैश्य पहुंचे थे। लेकिन आरोपियों ने अरविंद पर भी हमला कर दिया और उससे कहा कि वह अपनी शिकायत वापस ले, लेकिन अरविंद नहीं माना तो उसकी हत्या कर दी गई। सुनिए इस मामले पर बोलते हुए बीजेपी नेता प्रसाद लाड ने क्या कुछ कहा है। ज्या पद्धतीमध्ये काल एक हिंदुवादी कार्यकर्त्याचा निर्गुण खून केला गेला, त्याच्यावर कालच्या दिवसात दोनदा हल्ला केला गेला, ज्यामध्ये पोलीस स्टेशन पासून 100 मीटर अंतरावरती त्याचा खून झाला। मला वाटतं की हे जास्त प्रमाणात शेफारलेली लोक आहेत आणि त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचं आहे। काल आम्ही कारवाईची मागणी केल्यानंतर 2 लँड जिहादची प्रकरणं समूळ नष्ट केली गेली। आज आम्ही जवळजवळ 10 ठिकाणची लिस्ट दिली गेली। आपल्याला आश्चर्य वाटेल, पूर्वी ज्या ठिकाणी पोलीस चौकी होती त्या पोलीस चौकीमध्ये आता प्रार्थना स्थळ निर्माण केलं गेलं। हायकोर्टाची ऑर्डर असताना देखील तेव्हाचे 2019 ते 22चे तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ती तोडायला परवानगी दिली नाही। त्यामुळे लँड जिहाद बरोबर आणि लव जिहाद बरोबर यांचे हात मिळालेले आहेत का, हा प्रश्न आहे। आज आमचा जो कार्यकर्ता, हिंदुत्ववादी कार्यकर्ता, ज्याची अंतिम यात्रा निघाली, त्या अंतिम यात्रेमध्ये देखील काही नोटोरियस धारावीच्या बाहेरच्या लोकांनी प्रवेश केला, दगडफेक करून दंगल घडवण्याचा प्रयत्न केला। परंतु हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी समंजस्याची भूमिका घेतल्यामुळे आज या धारावीमधली दंगल टळली। आमचे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते असतील, हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते असतील, आम्ही स्वतः सर्वांनी आमच्या लोकांच्या रागावरती ताबा ठेवण्याचं काम केलं आणि अंत्ययात्रा सुखरूप काढून आता अंत्ययात्रा झालेली आहे। संपूर्ण लोक गेलेली आहेत, पण माझी पोलिसांकडे आता देखील मागणी आहे, कालच्या खून प्रकरणातली अजून 7 ते 8 लोक अटक होणं बाकी आहे, त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे। दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करायसाठी काल 25 लोकांची नावं दिली होती, त्यांना अटक झाली पाहिजे। या धारावीमध्ये जवळजवळ 10 ते 12 ठिकाणी आज महापालिकेने त्याच्या नोटीस देखील बजावल्या आहेत। त्या सर्वच्या सर्व मग ते मदरसे असतील, प्रार्थना स्थळं असतील, ती जमीनदोस्त केली पाहिजे, ही आमची मागणी आहे। महापालिकेने आणि पोलिसांनी जरी कारवाई केली नाही तर त्यासाठी जी काही परिस्थिती निर्माण होईल त्या परिस्थितीचे जिम्मेदार महापालिकेचे अधिकारी, ज्यांनी या अनधिकृत बांधकामांना परवानगी दिली ते अधिकारी, मग ते महापालिकेचे असतील किंवा पोलिसांचे असतील, हे जिम्मेदार